हिचा रात्री फोन आला आणि विचारलं जेवणामध्ये ह्या गोष्टी बनवल्यात, अजून काय बनवायचं का? त्यातली एक गोष्ट मी सांगितली की ही बनव, तर म्हटली हो बनवते. तर त्यातली जी गोष्ट मी बनवायला सांगितली ती गोष्ट म्हणजे भात. तोच भात मी रात्री खाल्ला नाही आणि तोच भात आता मॅडमने परतून आणलाय. हो ना? भात नाही तो पुलाव आहे. बघा, खाऊन घ्या पटकन. पुलाव म्हणते. अयो हे तर बघा काय आहे, हॉटेलमध्ये जसा गोल कांदा चिरून देतात का, सेम ॲज इट इज तिने कांदा चिरून दिलाय मला. वा वा. बरं घ्या खाऊन, आता थंड होतंय. मी पण खाल्लेलं आणि तुम्हाला पण खायलाच लागेल. हो ना? बरं का? मी तुम्हाला रात्री विचारते ना तुम्ही जेवणामध्ये काय काय खाणार, तुम्ही बोलते का मला मी एवढं खाणार आहे, तीच गोष्ट शिल्लक राहिली म्हणून मी तुम्हाला परतून दिली आणि मी असंच परतून देणार तुम्हाला. आणि तुम्हीच काय मला उदाहरण देते की मम्मी मला असं भात परतून देते ते करते, मग त्याच्यामुळे मी पण तुम्हाला परतून देणार. बरं का? मी कधी नाही म्हटलं का? हा मग तुम्हाला खायलाच लागणार आहे. आता खाऊन घ्या, थंड होतोय. अन्न हे वाया नाही घालवायचं. आपण 1-1 रुपयासाठी झटवतो माहितीये ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते खायलाच लागणार. आणि अजून एक गोष्ट, आता इथून पुढे जर तुम्ही मला सांगितलं नाही मी एवढं खाणार आहे, तर तुम्हाला मी असंच रोज परतून देत राहणार. बरं का? आणि एवढ्या वेळेस मी खाल्लंय, आता इथून पुढे मी खाणार नाही. समजलं? हा. आता पुलाव बसून खा पटकन. पुलाव बसून का? पुलाव खालून काय पाणी वाहतंय का? अगं ये आंबाबाई, सोप्यावर बसून का असं म्हणावं.